नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्ही कधी गोळीचा काटा घरी फ्राय करून पाहिलात का? तुम्ही चिकन वगैरे किंवा बाकीचे सगळे फिश विसरून जाल. गोळीचं माहिती नाही तुम्हाला? हा खूप मोठा फिश असतो आणि खूप एक्सपेन्सिव्ह असतो. पण आपल्याला काय, आपण रोज थोडंच खाणार आहोत ते. इकडे मी ना एकदम लास्ट पीस, शेप जे काटा आहे ना तो बॅकबोन, त्याचं लास्ट एंड घेतलं मी, शेपटाची बाजू म्हणजे. तर ते एकदम छोटा आहे हा. पण आपल्याला मोठा काटा करण्यासाठी पण सेम साहित्य आहे. हळद, मिरच्याची बुकी, मीठ आणि आलं लसणाचे पेस्ट. आलं लसूण मी अ, इथे मी रवा आणखीन राईस फ्ला घेतलं आहे आणि तेल ऑफकोर्स. आलं मी का वापरते इकडे, कारण घोळ आहे ना ती एकदम स्ट्रॉंग असते आणि म्हणून मी ह्या फिशला आलं वापरते. आता इकडे मी प्रत्येक पीसवर मी ते छान मसाला सगळा तो चोळून घेईन आणि तो चांगला मॅरिनेट करेन एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास. म्हणजे त्याची चव एकदम यम्मी लागेल आणि तो मसाला पण सगळा चांगला चिकटून राहील त्या फिशला. तर गोळजेचा काटा खूप मोठा असतो पीस आणि तुम्ही पाहू शकता तिकडे एकदम छोटे पीसेस आहेत. 4 पीसेस इकडे घेतले आहेत, पण आम्हाला दोघांसाठीच ते पाहिजे होतं म्हणून मी छोटंसं फ्रायसाठी घेतलं आहे. इथे तो रवा आणखीन राईसला मी मिक्स करून घेतलं आहे. आता मी अलगद एक एक पीस त्या पिठावर ठेवून त्याला ते पीठ लागेल असं कवर करेन ते कंप्लीट. कारण आपला तो मसाला लावलेला गेला नाही पाहिजे. इथे फ्राईंग पॅनमध्ये मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राईंग नाही. आणि एकदम अलगद हाताने आपण ते 4 पीसेस आपण फ्राईंग पॅनमध्ये घालूया. बरं, गंमत काय माहिती आहे का, आता ह्या मी फ्राईंग पॅनमध्ये जे 4 पीसेस ठेवलेत, तर मी रेग्युलर आपला गोळीचा काटा मी वापरते ना, तेव्हा एक पीस एका वेळीच फ्राय करू शकते. एवढा मोठा असतो तो. सो यू कॅन इमॅजिन त्याची साईज. हा एकदम छोटा होता आणि ते पण एकदम एंड लास्ट पार्ट ऑफ द फिश होतं. टेल साईड ऑफ द फिश. सो दॅट इज वाय दे आर स्मॉल. पण आपल्याला काय एकदम एन्जॉय करायचं असेल तर लहान किंवा मोठा, यू हॅव टू फ्राय इट. आणि बघा हा शेवटचा पीस आहे ना, ती टेल पार्ट आहे. कॅन सी द व्हेरी टेस्टी फिश अँड यू आर गोइंग टू लव्ह इट. म्हणजे तुम्हाला ट्राय करायला काही हरकत नाही आहे. मी परवा गोळीच्याचा काटा भुजणं केलं होतं आणि त्यातले हे 4 पीसेस मी बाजूला करून ठेवले होते फ्राय करायसाठी. पण मोठा पीस असेल तर अजून मजा येते आणि ह्याचं रेसिपी तेवढी इझी आहे, तर तुम्हाला करायला काही हरकत नाही. इकडे मी ते टिश्यू पेपरवर काढून ठेवलं आहे, म्हणजे ते एक्सेस ऑइलचं काढून ठेवायला. अँड देन यू कॅन प्लेटिंग करू शकतो टोमॅटो कांद्याबरोबर. इथे मी ते पुदिना दिसतो ते मी असंच गार्निश केलं आहे. जस्ट सी द टेक्स्चर अँड लुक ॲट द मीट. यम्मी. नक्की ट्राय करा हा गोळीच्याचा काटा फ्राय आणि मला तुमचा फीडबॅक द्या.